हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचा। आज आपण दाखवणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना माझा सलून ॲज इट इज जसं आहे तसं रिअल। ओके, मी ह्याच्यात काही एडिट करणार नाही आहे, जसं आहे तसं दाखवणार आहे। त्याच्यामुळे माझं सलून बघायचं असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, मी काय काय केलेलं आहे आणि इथून मी काय करणार आहे। तर मी बाहेरून दाखवते कसं आहे, तर चला आपण स्टार्ट करू। हे माझं बाहेरचं दार आहे, स्टार्टिंग डोरचा। हे असं काही आहे, माझं स्पार्कल ब्युटी पार्लर आहे माझं। असं पहिले स्टुडिओ होतं, त्यानंतर मी पार्लर केलेले, जास्त करून तर पार्लरच म्हणतात, त्यामुळं मग मी पार्लर केले। हे माझाच फोटो आहे ह्याच्यावरती, हे असं माझंच फोटो टाकलेले। माझी इन्स्टा आय डी आहे, जी मेकअप वगैरे करते मी त्याच्यावर पोस्ट होते। हे असं काही टाकलेलं आहे मी। त्यानंतर हे असं पोस्टर आहे, माझे 2 सेटर आहे, त्यामुळं मी एक सेटरवरती हे करते। सेलिंगचं पण ठेवते मी, म्हणजे ज्वेलरी सेलिंग वगैरे। हे दोन्ही साईडला पण आहे। तर आपण एंट्री करूया आतमध्ये। हे माझं मेन दार, तर चला आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये गेल्यानं पहिले तर आपण कडी लावूया, कारण की बाहेर जे गर्दा आहे ते आपल्याला ऐकायला येईल। तर हे स्टार्टिंग आतमधून तर असंच दिसणार आहे माझं, हे बघा। तर मी आतमध्ये आल्यानंतर हे असं स्टार्ट होणार आहे। तर हे आपल्या आतमध्ये आल्यानंतर हे आपले स्वामी ठेवलेले, मी गणेश राधाकृष्ण हे असं ठेवलेले आहे, पहिले मंदिर। त्यानंतर हे असं काही मिरर वगैरे आहे, माझे 2 मिरर आहेत, आणि मी इथं मध्ये काच लावलेले, कारण की आपले ठेवण्यासाठी सगळं फेशियल किट वगैरे। आणि इथे 2 असं लाईटिंग लावलेले, कारण की लाईट तर पाहिजे ना पार्लरमध्ये, त्यामुळे इथे एक येल्लो लाईट ठेवलेले, दिसत नसतं एकदम ना। आणि त्याच्यानंतर मी एक मेकअप आर्टिस्टचं, म्हणजे जे मला सर्टिफिकेट भेटलेले, ट्रॉफी भेटलेली, ते ठेवले वरती। आणि त्यानंतर हे माझं चेअर आहे, आणि हे एक कटिंग चेअर। हे कटिंग चेअर झाल्यानंतर हे आपलं ट्रॉली, ह्यात सगळं काही ठेवते मी। हे असं कटिंग चेअर झाल्यानंतर सगळं काही ठेवते। आता हे मला अजून सेटअप करायचं आहे, थोडंफार सेटअप झालेले। हे आपल्याला अजून बसायचे फॅन वगैरे, हे ट्यूबलाईट आहेत, ते ट्यूबलाईट वगैरे बसायचे। हे असं लंब मला इथून ते इथपर्यंत असं पडदा बसवायचे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करेल। त्यानंतर आपण हे सगळं बघूया। हे मी सेलिंगसाठी पण ठेवलेले आहे थोडंफार, हे फिंगरिंग, साडी पिन, क्लचर, आणि छोटे मुलींचे जे असतात हेअरकटसाठी येतात ते, आणि मेहंदी वगैरे, इन्स्टंट मेहंदी, आपल्या रेग्युलर मेहंदी, थोडीफार ज्वेलरी, लिपस्टिक आहे। हे थोडंफार म्हणजे जसं सेलिंगला जाईल मी तसं अजून हे करणार आहे। स्टार्टिंग म्हटल्यानंतर इतकंच। हे इथं अजून टिकली बॉक्स, जसं आवडतील तसं, हे बघा थोडंच आणलेलं आहे मी, स्टार्टिंगच आहे माझा, मी सुरू केलेच आहे 1.5 महिना झालं। इथे एक छोटंसं असं बेसिंग आहे, हे माझं शूटचं, ह्याच्यानं मी शूट करते, ते ॲटोमॅटिक आहे। जर तुम्हाला पाहिजे असलं तर मला लिंक असं सेंड करा। ॲटोमॅटिक जिथं जसं आपण फिरतो ना तसं ते फिरतं, असं कनेक्ट करायचं आपल्या फोनला, ते फिरून जाईल। तर मला ह्याचं तुम्हाला पाहिजे असलं तर मला लिंक असं टाईप करा, मी तुम्हाला देईन। तर असं काही आहे, हे बघू शकता, हे बघा असं काही आहे छोटंसं माझं सलून। मी जालना महाराष्ट्रामध्ये राहते, माझं सलून पण तिथेच आहे। तर जालन्यातून मला कोणी बघत असेल तर मी होम सर्विस पण करते। मी खाली देते ॲड्रेस। आता तर मी जीमेल आय डी ॲड करते, जीमेल आय डीवर तुम्ही करू शकता। तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा। आणि नेक्स्ट व्हिडिओ मी डेकोरेट कसं केलं माझं पार्लर, मला अजून खूप छान असं डेकोरेट करायचं आहे, तर तुम्हाला त्याचंही व्हिडिओ येईल। तर हे एक व्हिडिओ कसा वाटला आणि माझं सलून कसं वाटलं छोटंसं, नक्की सांगा। कोणाकोणाचं इतकं पण स्वप्न असतं, इतकं पण होत नसते, माझ्यासाठी ही खूप काही आहे। सुरुवात आपण इथूनच करतो,
तर चला, कसं वाटलं मला नक्की सांगा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.